हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण. सध्या आपण चॅप्टर नंबर 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हे बघत आहोत. त्यामधला आपला पार्ट 1 होता तो होता अलैंगिक प्रजनन. आता आपला हा सेकंड पार्ट असणार आहे लैंगिक प्रजनन. तर बघूयात लैंगिक प्रजनन म्हणजेच काय. प्रजनन म्हणजेच काय तर सजीव आपल्यासारखाच नवीन जीव निर्माण करतो, यालाच प्रजनन असं म्हणतात. तर लैंगिक प्रजनन याच्यामध्ये नेहमी 2 जनक पेशी वापरल्या जातात. त्या कोणत्या आहेत? स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक. त्याला आपण स्पर्म्स आणि एग असं म्हणतो. तर यांच्या मदतीने हे लैंगिक प्रजनन होत असते. त्यामधल्या 2 प्रक्रिया कोणत्या? पहिली युग्मक निर्मिती आणि दुसरी आहे फलन म्हणजेच फर्टिलायझेशन. आता बघूयात युग्मक निर्मिती. युग्मक निर्मितीमध्ये काय होतं तर आपण मागच्या पाठामध्ये सूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन असं सर्व बघितलं. तर यामधले जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे याने काय होतं, गुणसूत्रांची संख्या निम्मी केली जाते आणि अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे जो जनक पेशी असणार आहे ती कशी असणार आहे? एक गुणी होती. त्यामुळे त्याची सूत्री विभाजनाने संख्या निम्मी होऊन हाफ झालेली आहे, म्हणजेच अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. हे झालं युग्मक निर्मितीच्या बाबतीत. आता फलन. फलन म्हणजेच फर्टिलायझेशन. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणित युग्मनाची निर्मिती होते, याला फलन म्हणतात. म्हणजेच काय, स्पर्म्स आणि एग जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्यापासून एक जायगोट निर्माण होतो, त्याला आपण युग्मनज असं म्हटलेलं आहे आणि याच प्रोसेसला फलन असं म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो आणि त्याच्यापासून एक नवीन जीव निर्माण होतो. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक छोटंसं चित्र दाखवते. बघा, या ठिकाणी फादर मदर म्हणजेच काय, नरजनक आपण याला म्हणूयात, मदर म्हणजेच मादी जनक असं म्हणूयात. तर नरजनकाकडे काय असणार आहे? स्पर्म्स असणार आहेत, म्हणजेच पुंयुग्मक आहेत. तर मादी जनक म्हणजे काय असणार आहेत? ओव्ह्यूम म्हणजे त्याला आपण एग्स असं म्हणत होतो. ठीक आहे. जेव्हा स्पर्म्स आणि एग एकत्र येतील, या ठिकाणी बघा एकत्र आलेले दाखवलेले आहेत, जेव्हा हे दोघजण एकत्र येतील, या दोघांचा संयोग होईल तेव्हाच फलन घडेल. ही प्रोसेस असेल त्यालाच फलन असं म्हटलेलं आहे. आणि हे फलन आहे, याच्यापासून एक नवीन भ्रूण तयार होईल, एक नवीन जीव निर्माण होईल. आता हा जो नवीन जीव निर्माण झालेला आहे याच्यामध्ये कसा असणार आहे? काही गुणधर्म याच्याकडचे असणार आहेत, काही गुणधर्म आईकडचे असतील, तर काही गुणधर्म हे वडिलांच्याकडचे असतील. तर त्यामुळे जो नवीन जीव निर्माण झालेला आहे याच्याकडे काही गुणधर्मांच्या बाबतीत साम्य दाखवेल, तर काही गुणधर्मांच्या बाबतीत साम्य दाखवणार नाही. तर ही सर्व प्रोसेस आपली कशाची झालेली आहे? फर्टिलायझेशन किंवा फलन असं म्हटलेलं आहे. काय होतं, जेव्हा नर जनक जो असतो याच्याकडे काय असतात? स्पर्म्स असतात. मादी जनक आहे याच्याकडे काय असतात? एग्ज असतात. जेव्हा या दोघांचा संयोग घडून येतो तेव्हा त्या ठिकाणी फलन होतं आणि त्याच्यापासून एक भ्रूण तयार होतो आणि भ्रूणापासूनच नवीन जीव निर्माण होतो. तर हे झालं फलन म्हणजे काय. आता पुढचा आपला मुख्य मुद्दा आहे तो आहे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. ठीक आहे. वनस्पती आता लैंगिक प्रजनन कशा प्रकारे घडते हे बघूया. यामध्ये वनस्पतीमध्ये फूल हा एक भाग घेऊयात. ठीक आहे. तर फुलामध्ये बाहेरून आत म्हणजे बाहेरच्या बाजूने आतमध्ये असे एकूण 4 मंडले असतात. त्यातलं कुठला? निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. ठीक आहे. निदलपुंज आणि दलपुंज ही दोघजण अशी आहेत, यांना अतिरिक्त मंडल असं म्हटलेलं आहे. अतिरिक्त मंडले. ठीक आहे. तर पुमंग आणि जायांग या दोघांचा उपयोग लैंगिक प्रजननासाठी आवश्यक आहे, त्यामुळे याला आवश्यक मंडल असं म्हटलेलं आहे. आता निदलपुंज म्हणजेच काय तर फुलाच्या खालच्या बाजूला तुम्हाला हिरव्या रंगाच्या छोट्या छोटे जे भाग दिसतो त्याला काय म्हणलेलं आहे? निदलपुंज असं म्हणलेलं आहे. देठाच्या जवळ असतं. त्यानंतर दलपुंज. दलपुंज म्हणजेच काय तर फुलाच्या पाकळ्या. ह्या फुलाच्या पाकळ्या विविध रंगाच्या सुद्धा असू शकतात. त्यानंतर पुमंग. आता हे पुमंग जे आहेत या पुमंग मधले जे घटक आहेत या घटकांना पुमंग मधील जे घटक आहेत यांना पुकेसर असं म्हटलेलं आहे. तर जायांग मधील जे घटक आहेत यांना स्त्री केसर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर पुमंग आणि जायांग या दोघांच्या मदतीने हे लैंगिक प्रजनन केले जाते. तर या दोघांना संरक्षण देण्याचे जे कार्य आहे किंवा जे काय आहे हे काम आहे हे या दोघजण करतात. त्यामध्ये कुठलं? निदलपुंज आणि दलपुंज. म्हणजे जेव्हा फुलाची पाकळी असते तेव्हा सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय असणार आहे? निदलपुंज असणार आहे. त्यानंतर दलपुंज असणार आहे. मग
पुमंग आणि आतमध्ये सगळ्यात आतमध्ये जायांग असणार आहे. तर हे झालं फुलाचं स्ट्रक्चर कसं असतं. आता व्यवस्थित समजून घेऊयात फुलाचं अंतरंग. या ठिकाणी आता हे तुम्हाला जास्वंदीचे फूल दाखवले आहेत. हा जो तुम्हाला हिरव्याट कलरचा भाग दिसतो याला निदलपुंज असं म्हटलेलं आहे. दलपुंज म्हणजेच काय, पाकळ्या ज्या विविध रंगाच्या असतात. त्यानंतर जायांग, जायांग म्हणजे काय, सगळ्यात आतला भाग. त्यामध्ये बघा कुक्षी, कुक्षी वृंत आणि अंडाशय एक एक करून आपण सर्व बघणार आहोत व्यवस्थित. त्यानंतर पुमंग, पुमंग मध्ये परागकोश आणि वृंत असं सांगितलेलं आहे. या सगळ्या भागाला आपण स्त्री केसर असं सुद्धा म्हणतो. तर या सगळ्या भागाला आपण पुकेसर असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता जर एकाच फुलामध्ये हे पुमंग आणि जायांग हे दोन्ही मंडले असतील तर या फुलाला काय म्हणायचं, उभयलिंगी फुल. उदाहरणार्थ काय, जास्वंदीचं. त्यानंतर जर एका फुलांमधील या दोघांच्या पैकी म्हणजे पुमंग आणि जायांग या दोघांच्या पैकी जर एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फुल असे म्हणतात. त्याचं उदाहरण काय आहे, पपई. म्हणजे समजा फुलामध्ये फक्त पुमंग असेल तर त्या फुलाला नर फुल असं म्हणतात. जर फुलामध्ये फक्त जायांगच असेल तर त्या फुलाला मादी फुल असं म्हणतात. विद्यार्थ्यांनो, फुलामधलं लैंगिक प्रजनन कसं होतं त्याच्यापूर्वी छोटे छोटे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे आपल्याला बेसिक आहेत हे आपण बघूयात. आता बघा त्यामधलं पुष्पवृंती फुले. पुष्पवृंती फुले म्हणजेच काय, तर ज्या फुलांना आधारासाठी देठ असतो अशा फुलांना पुष्पवृंत म्हणतात आणि त्याच फुलांना पुष्पवृंती फुले असे म्हणतात. तर स्थानबद्ध फुले म्हणजेच काय, तर ज्या फुलांना देठ नाही, आधारासाठी देठ नाही त्या फुलांना स्थानबद्ध फुले असे म्हणतात. हे आपलं बेसिक आहे. पुष्पवृंती फुले म्हणजे काय आणि स्थानबद्ध फुले म्हणजे काय. तर सगळ्यात महत्वाचा भाग ते म्हणजे पुकेसर आणि स्त्रीकेसर. ठीक आहे. पुकेसर म्हणजेच काय, बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे. ही एक छोटी लांबडी अशी तुम्हाला नळी दिसत आहे. या नळीला काय म्हणायचं, वृंत असं म्हणायचं. आणि वरचा हा जो भाग आहे याला आपण परागकोश असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक पुकेसरात एक वृंत आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. हे आपलं वृंत दाखवलेलं आहे आणि हा परागकोश आहे. परागकोशाचे 4 कप्पे असतात. आता याची ही मोठी चित्र इथे दाखवलेले आहे. बघा हा परागकोश, याच्यामध्ये 4 कप्पे आहेत. 1 2 3 4. हे जे 4 कप्पे आहेत याला कोष्टक असं म्हणतात. ठीक आहे. आणि या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. हे तुम्हाला हिरव्या कलरचे जे डॉट्स दिसत आहेत याला आपण परागकण असं म्हटलेलं आहे. हे परागकणाची जेव्हा योग्य वाढ होईल किंवा ते पूर्ण त्यांची वाढ झालेली असेल त्यावेळेला काय होतात, ते परागकोश हा जो आहे फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर पडतात. हे कशाच्या बाबतीत होतं, पुकेसराच्या बाबतीत. आता स्त्रीकेसर म्हणजे काय समजून घेऊयात. हे तुम्हाला फूल दिसत आहे. या ठिकाणी हा खालच्या बाजूला जो मटक्यासारखा आकार दिसत आहे हे स्त्रीकेसरामधील अंडाशय आहे. बघा या ठिकाणी हे दाखवते मी. स्त्रीकेसराच्या मुळाशी, हे आपलं आता पूर्ण हे जे आहे ह्याला आपण स्त्रीकेसर म्हटलं तर ह्याचं मूळ हे आहे. त्यामुळे मुळाशी काय आहे, अंडाशय असते आणि त्याच्या वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षी वृंत निघते. तर ही वरची रिकामी जागा जी दिसते याला आपण कुक्षी वृंत असं म्हटलेलं आहे आणि टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. आता हा आपला अंडाशयाचा भाग आहे. याच्यामध्ये एक बीजांडे किंवा असे अनेक बीजांडे असू शकतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. आता हे एक बीजांड असेल तर या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री प्रक्रिया वापरली जाते आणि त्याच्यामध्ये एक भ्रूणकोश, त्याला आपण एम्ब्रॉय सॅक असं म्हणतो. तर अशा प्रकारचे एक सॅक आतमध्ये तयार होते आणि प्रत्येक भ्रूणकोश, आता ही जे सॅक तयार होणार आहे या सॅक मध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी असते आणि 2 एक गुणी ध्रुवीय केंद्रके असतात. आता हे एक गुणी अंडपेशी आणि एक गुणी ध्रुवीय केंद्रक म्हणजे काय हे या 2 चित्रांच्या मधून आपण बघूयात. आता हे आपल्याला अंडाशयाचं चित्र दाखवलेलं आहे पूर्ण. ठीक आहे. तर बघा परागकण इथं दाखवते. त्यानंतर ही आहे आपली कुक्षी. आता परागकण अंकुरित झाल्यानंतर काय होतात, 2 पुयुग्मक तयार होतात. हे पुयुग्मक आहे आणि ते वाहून नेण्यासाठी एक परागनलिका असते. इथपर्यंत लक्षात ठेवा. आता हे अंडाशय आहे. हे अंडाशय आणि आतमध्ये आपल्याला बीजांड दाखवलेले आहे. या बीजांडामध्ये काय होतं, अर्धगुणीसूत्रामुळे एक भ्रूणकोश तयार होतो. आता हा भ्रूणकोश, याची ही मोठी डायग्राम इथे आहे. यामध्ये बघा काय काय दाखवलेलं, तर त्यामध्ये काय आहे, 2 ध्रुवीय केंद्रक आहेत, तर एक अंडपेशी आहे. त्याचबरोबर सहाय्य पेशी आणि प्रतिपदस्थ पेशी सुद्धा या भ्रूणकोशामध्ये असतात.
आता आपण पुकेसर म्हणजे काय हे डिटेलमध्ये बघितलं, स्त्रीकेसर म्हणजे काय डिटेलमध्ये बघितलं. आता या दोघांचा वापर करून परागीभवन होते. आता परागीभवन म्हणजेच काय त्याचा नेमका अर्थ बघूयात. परागकोशातील परागकण जेव्हा पुकेसरावरती जो परागकोश आहे हा परागकोश जेव्हा फुटणार तेव्हा त्यातील परागकण बाहेर पडतात. हे परागकण जेव्हा स्त्रीकेसराच्या कुक्षीवरती स्थानांतरित होतात त्याला ही जी प्रोसेस आहे यालाच परागीभवन असं म्हणतात. ठीक आहे. आता हे काय जे काही परागीभवन आहे हे परागीभवन असेच कसेही होणार आहे का? नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा कारणे आहेत. अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविक घटक म्हणजे काय? वारा, पाणी. समजा वारा सुटला, वादळ सुटलं तर त्याच्यामधील जे काही परागकण बाहेर पडलेले आहेत हे स्त्रीकेसराच्या कुक्षावरती स्थानांतरित होतात, त्यामुळे परागीभवन होते. हे झालं अजैविक घटक. जैविक घटकांच्या बाबतीत कसं होतं? काही कीटक आहेत, पक्षी आहेत, फुलपाखरे आहेत, यांच्या मदतीने हे परागीभवन होतं. आता खाली मी एक तुम्हाला छोटा शॉर्ट व्हिडिओ दाखवत आहे बघा. या ठिकाणी एक फुल, दोन फुलं आहेत. ठीक आहे. तर या फुलावरून हे फुलपाखरू त्या फुलावर असं होत आहे. म्हणजेच काय, जेव्हा कोशातील परागकण फुटून बाहेर येतील आणि समजा या फुलावरती हे फुलपाखरू बसलेले असेल तर या फुलपाखराच्या सोंडेवरती जे परागकण चिकटतील ते इकडच्या फुलपाखरावरती गेल्यानंतर इथे जी कुक्षी असणार आहे या कुक्षीवरती जाऊन ते स्थानांतरित होतील. म्हणजेच एकूण काय होईल तर परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होईल. आता ही जी परागीभवनाची प्रोसेस आहे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार पडतात. त्यातलं कुठलं आहे? पहिलं स्वयंपरागण आणि परपरागण. स्वयंपरागण म्हणजेच काय बघा, जेव्हा परागण क्रिया ही आहे एकाच फुलात, म्हणजे जास्वंदीचं फुल होतं त्याच्यामध्ये स्त्रीकेसर पुकेसर एकाच फुलात होते, त्यामुळे जेव्हा त्याच फुलामध्ये ही प्रोसेस होईल तेव्हा त्याला काय म्हणलं जातं? स्वयंपरागण म्हणलं जातं. किंवा एकच झाड आहे आणि एकाच झाडाची दोन फुले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा परागीभवन होईल तेव्हाच त्याला स्वयंपरागण म्हणतात. परंतु परपरागण म्हणजेच काय? जेव्हा एका जातीचे दोन भिन्न वनस्पती, म्हणजे एकच जातीची, आता हे एक जातीचं झाड आहे आणि हे त्याच जातीचं दुसरं झाड आहे, याच्यावरचं एक फूल याच्यावरचं एक फूल, जेव्हा या दोघांच्या फुलांच्या मध्ये परागीभवन होणार आहे तेव्हा याला काय म्हणायचं? परपरागण असे म्हणायचे. आता हे जे परागीभवन होणार आहे किंवा परागकण असणार आहे त्याच्या वेळेला कुक्षी कशी असते? चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागण झाल्यानंतर ते अंकुरित होतात आणि त्यात दोन पुयुग्मक तयार होतात. या ठिकाणी दोन पुयुग्मक तयार झालेले आहेत आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. ही परागनलिका हे जे दोन पुयुग्मक आहेत हे वाहून नेण्याचे कार्य करते आणि ती हे जे बीजांड आहे या बीजांडापर्यंत वाहून नेते. इथं गेल्यानंतर तिचे काय असते ते अग्र फुटते. ठीक आहे. परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. भ्रूणकोशाची मोठी डायग्राम आपण या ठिकाणी इथे बघितलेली आहे. ही आहे भ्रूणकोशाची ही मोठी डायग्राम. आता त्यामधला एक पुयुग्मक हा अंडपेशीशी संयोग पावतो. दोन होते, एक दोन, त्यातला एक जो आहे ही आपल्याला अंडपेशी इथं दिसते. या अंडपेशीची तो संयोग पावतो आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन असे म्हणतात. दुसरा जो आहे पुयुग्मक हा काय करतो तर हे जे दोन ध्रुवीय केंद्रक आपल्याला होते या दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावतो आणि त्यापासून भ्रूणपोष तयार होतो. आता ही प्रोसेस जी आहे या प्रोसेसमध्ये दोन पुयुग्मकांचा वापर केला जातो म्हणून यालाच द्विफलन प्रक्रिया असे म्हणतात. ठीक आहे. द्विफलन म्हणजेच कारण का तर यामध्ये दोन पुयुग्मक भाग घेतात. तुम्हाला परीक्षेमध्ये द्विफलन याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही ही पूर्ण प्रोसेस विथ डायग्राम त्या ठिकाणी काढायची आहे. आता पुढे असणार आहे जेव्हा फलन पूर्ण होणार आहे तेव्हा बीजांड जे आहे या बीजांडाचे रूपांतर कशामध्ये? बीजात होणार आहे, म्हणजे बी मध्ये होणार आहे आणि बाहेरच्या बाजूला जे अंडाशय होतं या अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होणार आहे, म्हणजे फळ आणि आतलं बी. आता जेव्हा फळ वारा किंवा वादळ किंवा इतर नैसर्गिक काही गोष्टींच्यामुळे जेव्हा ते फळ फुटून जमिनीवरती पडणार तेव्हा त्याचे बी हे जमिनीमध्ये रुजणार. अनुकूल परिस्थितीमध्ये म्हणजे त्याला व्यवस्थित पाणी माती वगैरे मिळालं तर त्यामध्ये ते काय होणार? त्या मातीमध्ये रुजणार. या बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून त्याची वाढ होते. मग अशी जो आपला भ्रूणपोष निर्माण झाला या भ्रूणपोषाचा वापर काय करायचा तर जे बी आहे या बीजाची वाढ होण्यासाठी या भ्रूणपोषाचा वापर केला
जातो, म्हणजेच काय करतं, एक प्रकारचा भ्रूणपोष जे आहे तो काय करतो, त्या बीजाला सप्लाय, अन्न पाणी जे काय आहे त्याचा सप्लाय त्या बीजाला तो करतो आणि नवीन रोपटे तयार होते. याच प्रोसेसला बीजांकुरण प्रोसेस असे म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बीजांकुरण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आता एका सिंगल स्लाइड्स मध्ये आपण शॉर्ट रिव्ह्यू मध्ये बघूयात की वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन कसे होते. पहिल्यांदा आपण फुलाचे अंतरंग बघितलं, त्यामध्ये हा खालचा देठाजवळचा जो भाग आहे याला निदलपुंज असं म्हणतात. त्यानंतर बघा ह्या ज्या पाकळ्या आहेत त्याला दलपुंज असं म्हटलेलं आहे. आतमध्ये जे आहे हा आहे पुकेसराचा भाग किंवा पुमंगाचा भाग. त्याच्या आतमध्ये जो असणार आहे हा आहे जायांगाचा भाग. जायांगामध्ये पुन्हा अंडाशय, कुक्षी आणि कुक्षीवृंत आणि कुक्षी हे 3 भाग असतात. आता हा जो फिलामेंट आणि हे परागकोश आहे याचा भाग इथं मोठा दाखवलेला आहे. बघा हे वृंत आणि हे परागकण, हा परागकोश आहे आणि आतमध्ये तयार झालेले परागकण आहेत. जेव्हा हे परागकण या कुक्षीवरती पडतील त्यावेळेला ही कुक्षी कशी असते, चिकट असते. त्यावेळेला ते अंकुरित होतात आणि त्याच्यापासून 2 पुयुग्मक तयार होतात. हे पुयुग्मक वाहून नेण्यासाठी परागनलिका निर्माण होते. ठीक आहे, ही परागनलिका या बीजांडाच्या मुखापर्यंत जाते आणि तिथे जाऊन ती त्याचे तोंड जे आहे हे फुटते आणि हे 2 पुयुग्मक या बीजांडामध्ये जो भ्रूणपोष तयार केलेला आहे या भ्रूणपोषामध्ये जाते. या भ्रूणपोषामध्ये काय आहे, एक अंडपेशी आहे तर 2 ध्रुवीय केंद्रक आहेत. मग आता यामधला हा जो एक पुयुग्मक होता हा या अंडपेशीशी संयोग पावतो. ठीक आहे, त्यानंतर आता हा दुसरा जो आहे हा दुसरा या 2 ध्रुवीय जे केंद्रक आहेत यांच्याशी संयोग पावतो आणि त्याच्यापासून काय निर्माण होतो, भ्रूणपोष निर्माण होतो. ठीक आहे, जेव्हा अंडपेशीचा संयोग पावतो त्याच्यामध्ये युग्मनज तयार होतो. या प्रोसेसला आपण फलन असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा दुसरा पुयुग्मक हा या ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावतो त्यापासून जो निर्माण होणार आहे याला भ्रूणपोष असं म्हटलेलं आहे. आता पुढे जाऊन हे फलन आपलं पूर्ण झालेलं आहे. आता ह्या बीजांडाचे जे रूपांतर आहे हे बी मध्ये होणार आहे आणि अंडाशय जे आहे ह्या अंडाशयाचे रूपांतर कशामध्ये होणार आहे, फळामध्ये होणार आहे. त्यामुळे जेव्हा हे बी आहे हे बी जेव्हा मातीमध्ये रुजणार तेव्हा त्याला जो भ्रूणपोष आहे या भ्रूणपोषाच्या मदतीने त्याची वाढ होणार आणि त्यापासून नवीन रोपटे निर्माण होणार. ही सर्व जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण कशामध्ये म्हणू शकतो, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन हे अशा प्रकारे होते. विद्यार्थ्यांनो, मी आता हे तुम्हाला सर्व पॉइंट्स जे सांगितले या पॉइंट्स मध्ये जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, याच्या पुढचे पार्ट्स तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज गो टू प्ले स्टोर अँड डाउनलोड द सहज शिक्षण ॲप अँड जॉईन द सायन्स कोर्स. थँक्यू.